रामकृष्ण हरी चव मंत्रा चॅनल मध्ये माझ्या सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बघा हे जे सांबर आहे अगदी एक संत आणि अगदी चविष्ट असं बनतंय। तर ते बनवण्यासाठी आपण काय रेसिपी लागते ते बघू। भिजवलेली तुरीची डाळ, मुंगाची डाळ, वांग, दुधी भोपळा, लाल भोपळा, शेवग्याच्या शेंगा, टोमॅटो, कांदे। अजूनही आपल्याकडे भाज्या असतील त्या भाज्या टाकू शकतो। आता ह्या भाज्या ज्या आहेत ह्या स्वच्छ धुवून आणि बारीक कट करून घेऊ। सर्व भाज्या कट करून घेतल्या। आता छान फोडणी देऊन घेऊ आपण। फोडणीची तयारी करू आपण। एक पळी तेल घातलंय, मोहरी बघा, मोहरी छान तडतडली। आता जिरे घालून घेऊ। आपल्याला जास्त काही मसाले घालायचे नाही आता, लगेच फक्त भाज्या घालून फ्राय करून घ्यायच्या आणि सर्वच भाज्या टाकायच्या। आपल्याला काही एक एक असं फ्राय नाही करायची। आता यात आपण फक्त हळद आणि मीठ घालणार आहे। ही आली हळद आणि हे चवीनुसार मीठ। छान असं एकसारखं हलवून मिक्स करून घेऊ। आता आपण तुरीची डाळ 1 तास भिजवलेली, ती तुरीची डाळ आणि मुगाची डाळ भिजवायची गरज नाही, ते टाकून घेऊ। आता आपण शेवगा घालू। सांबर म्हटलं की शेवगा खूप महत्वाचा असतो। आता पाहिजे तसं पाणी घालणार आहे। अगदी 5 ते 6 लोकांसाठी खूप छान असं सांबर बनतं एवढ्या मटेरियल मध्ये। आपण आता कुकर लावून 2 शिट्ट्या काढून घेऊ। कुकर लावलाय, आता छान 2 ते 3 शिट्ट्या होऊ देऊ। कुकर थंड झालाय, काढून घेऊ आपण आता। ह्या ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत ह्या आपण अशा वेगळ्या काढून ठेवणार आहे, कारण आपल्याला हा भाजीपाला जो आहे खालच्या ज्या भाज्या आहेत त्या पूर्ण अशा मॅश करून घ्यायच्या आहेत। ह्या शेंगा जर तशाच राहिल्या तर सगळ्या अशा फुटून जातील आणि दसड्या दसड्या होऊन जातील। पूर्ण पळीनीच आपण असं बारीक केलं, मॅशरची पण गरज नाही पडली, कारण अगदी छान शिजले ते। आणि हे जे आहेत ह्या थोड्या भाज्या दिसल्या बी पाहिजे, पूर्णच असं बारीक नाही करायच्या। आता आपण पाहिजे तसं पाणी घालून तडक्याची तयारी करून घेऊ। अगदी छान कलर आलाय, आता तडका बनवून घेणार आहे। तेल घालून घेतलं, तेल छान तापलंय आपलं। आता आपण मोहरी टाकून घेऊ, हे जिरे, हिंग, कढीपत्ता, या अख्ख्या मिरच्या आहेत लाल, हे लाल तिखट टाकू, काश्मीरी मिरची, आणि लगेच पाणी घालू, जेणेकरून आपला तडका करपणार नाही। आता हे जे आपण कुकर मध्ये मिश्रण घेतलेलं आहे ते टाकून घेऊ। पाहिजे तसं पाणी घालणार आहे। आपल्याला काही घट्ट करायचं किंवा घट्ट पातळ पाहिजे तर पातळ, अगदी खूप पाणी पण नाही घालायचं। हा चिंचेचा कोळ घालून घेऊ। आपला हा 2 चमचे सांबर मसाला आहे। हा आपल्याला पाहिजे तसा गुळ। आता छान एक संत अशी उकळी येऊ देणार आहे। याच्यात आपला अजून चवीनुसार मीठ बाकी आहे। आपण अगोदर भाज्यांच्या वेळेस पण कुकरला मीठ टाकलेलं होतं। आता अगदी प्रमाणातच मीठ टाकायचं लक्षपूर्वक आणि एक सारखी उकळी येऊ द्यायची। बघा, अगदी छान असं आपलं सांबर तयार आहे। एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा।
तयार आहे आपलं सांबर. तुम्ही पण असं सांबर नक्की बनवा, खा आणि मला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. रामकृष्ण हरी.